16वं शतक मरणाचं घातक, हिंदू जनतेला कोणी वाली नाही बाप नाही, परक्याचं राज्य आलं आपल्याच धर्तीवर, मान वर करून बघण्याची कोणाची बेटाप नाही. आदिल, निजाम, कुतुब, मोगल अशा साऱ्या शाह्यांचा बघा हाहाकार माजला. 500 वर्षांच्या गुलामीच्या उन्हात साऱ्या हिंदुस्थानाचा स्वाभिमान भाजला. आया बहिणी आमच्या भीतीने जगतात, इकडे तिकडे नाही भाऊ, स्वतःच्याच घरात. सर्रास कोणता बी माजलेला हसम येतो, विकून टाकतो तिला भाजीच्या दरात. रयतेच्या मानगुटीवर बसतो बादशाह, मंदिराचे तुकडे करून हसतो बादशाह. जिजिया कराचा त्याच्या हातात चाबूक, शेतकरी पिकवतो पण खातो बादशाह. घराच्या बाहेर पडायची दहशत, जगायचीच नाही तर मरायची दहशत. तलवारी साऱ्या दादा जंगल्या आमच्या, स्वतःलाच वाचवायला लढायची दहशत. ए लढणार कोण, तारणार कोण, वाकलेला कणावर करणार कोण. ए लढणार कोण, तारणार कोण, वाकलेला कणावर करणार कोण. सतराव्या शतकाची नांदी झाली, शिवनेरीवर भवानी प्रसन्न झाली. जिजाऊच्या पोटी झाला सूर्याचा जन्म आणि गनिमाच्या खात्म्याची वेळ झाली. हे हिंदुस्थानात वाजला डंका, झालाय गाजा वाजा. हिंदू रक्षणासाठी जन्मला छत्रपती हा माझा. आला या धर्तीवर राजा माझा, रुद्राचा अवतार राजा माझा. गगडगता अंगार राजा माझा, खंबीर झुंजार राजा माझा. जिजिरजी 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 जिजिरजी. रायऱ्या स्वराला शपथ घेतली, स्वराज्य क्रांतीची मशाल पेटली. या मराठी पोराची हिम्मत बघून भल्या भल्यांची बसताना उठली. बस झाली आता नुसती परक्यांची चाकरी, आमच्या घरची मीठ भाकरीच गोड मानून खाणार. लाख फिरवा तुम्ही तुमच्या गाढवाचा नांगर, आता तुमची ठोकशाही तर जिती नाही राहणार. स्वराज्याच्या स्थापनेची वेळ आता आली आहे, राजासाठी समधी रयत एकजूट झाली आहे. 18 पगड जातींच्या वेगवेगळ्या बोटांची घट्ट आणि मजबूत वज्रमूठ झाली आहे. कोवळ्या वयाचा होता आदिलशहा, माझा राजाही होता बघा तितकाच तरणा. तो बसला राहिला त्याच्या आईच्या मांडीवर, माझ्या राजानं जिंकून घेतलाय तोरणा. कोण, कुठले ते आदिल निजाम, उपऱ्यांना नेमकं माज कसलंय. जाऊन सांगा त्या हरामखोरांना, राजगडावर त्यांचा बाप बसलाय. पण नियतीच्या मनात थोडं वंगाळ आलं, स्वराज्यावर एक मोठं संकट आलं. आदिलशहाने बघा धाडलाय सरदार, अफजल नावाचा सैतानाला. गावोगावी त्याची दहशत माजली, विध्वंसाला पुन्हा उताला. त्याच्या अफाट सैन्याचं पुन्हा माजलं थैमान, लूटमारण भीतीचं या आलं तुफान. त्यानं तुळजापूरच्या मंदिराची नासधूस केली आणि पायदळी तुडवलाय हिंदूंचा मान. त्याच्या पापाचा घडा आता पुरता भरला, पण माझ्या राजाची सेना मात्र होती थोडकी. आमच्या राजाच्या जीवाला धोका झाला आणि साऱ्या रयतेच्या मनात आता भरली धडकी. अब्जुल्या फक्त बघा शरीरानं वाढला, त्या बैलाच्या बुद्धीला बुड नाही धड नाही. माझा राजा वाढलाय बघा वीरांच्या तालमी, त्याच्या बुद्धी आणि युक्तीला कसलीही तोड नाही. दोघांच्या वकिलांची झाली सारी बोलणी, खानाला चढवला हरभऱ्याच्या झाडावर. त्याच्या बंदोबस्ताची समधी सोय आमच्या राजानं केली होती प्रतापगडावर. इथं पायथ्याशी राजा आणि खानाची भेट, त्याची नेमकी वेळ आणि दिवस ठरला. मग आला बघा माजलेला खान, मोठ्या गर्वानी राजाने नटलेला शामियाना बांधला. हत्ती सारखा होता धिप्पाड खान, हात त्याचे रयतेच्या रक्तानं माखले. कोवळा तरुण होता माझा राजा, दोघं एकमेकांसमोर बघा उभे ठाकले. खान होताच मुलखाचा दगाबाज, नेमनाही कधीही करल तो धोका. आता राजाचं काय होणार याच भीतीनं, रयतेच्या काळजाचा चुकला या ठोका. राजे आणि खान आले आमने सामने, खानाने दिली आली गणाची साथ. राजानं त्याला मिठी मारताच बघा त्यानं घट्ट केलाय त्याच्या हाताचा दाब. अफजल खान होताच नीच, त्यानं दाखवलीच आपली अवकात. धोक्यानं केलाय कट्यारीचा वार, झालाच शेवटी मोठा घात. त्याची पकड कसली, चिलखताला गड्यार घासली. सावध होता राजा माझा, खानाची चाल आता पुरती फसली. राजानं दाखवला चित्त्याचा वेग, वाघनखाचा केला वार. झटक्यात मोठ्याच्या पळाईनं बाहेर काढली बघा कट्यार.
खान कसा गार झाला निश्चित बेजार झाला कट्यारीच्या वारानं तो जागच्या जागी ठार झाला कलियुगाच्या सैतानाला मांडीवर आडवा पाडला शिवाजी नावाच्या नरसिंहाने 32 दाताचा पोकळ फाडला कडाळली वीज आणि थरारलं आसमान जग सार थांबलं आलं भगव भगव तुफान भरतार राजा माझा अवतार राजा माझा झुंजार राजा माझा अंगार राजा माझा जिजिरजी 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 जिजिरजी